आहोत या युद्धाच्या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। याचाच फटका भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला बसलाय। पीव्ही सिंधू दुबईमध्ये अडकल्याची माहिती समोर येते। लंडनला जाण्यासाठी पीव्ही सिंधू निघाली असता ती दुबईमध्ये अडकली आहे। इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना देखील बसतोय। काही भारतीय विद्यार्थी अजूनही इराणमध्ये अडकलेत। इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी हल्ल्यांदरम्यान मदतीची याचना केली आहे। इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमुळे पालकांमध्येही चिंता आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। तर भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना आता परराष्ट्र मंत्रालयाने देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। जैसा आप जानते हैं, ईरान में बहुत सारी सिटीज पे अटैक हुआ है, तो इसकी वजह से काफी ज्यादा एंजाइटी और पैनिक क्रिएट हुआ है स्टूडेंट्स और पेरेंट्स के बीच। हमारी ये रिक्वेस्ट रहेगी हमारी भारत सरकार से, जो हमारे वहाँ इंडियन सिटीजन्स है ईरान में, उन्हें जल्द से जल्द इवैक्यूएट किया जाए। और कुछ स्टूडेंट्स के वहाँ पासपोर्ट उन्होंने सबमिट किए थे रेजिडेंसी को एक्सटेंड करवाने के लिए, उन्हें जो ये पासपोर्ट है वो जल्द से जल्द रिटर्न किया जाए। The situation here feels really worst and uncertain. We really don't know what's going to happen next. We're really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. But in the times like these, speed matters a lot. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरुद्ध मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर भारतानं इराण आणि इस्रायलमधील आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय। इराणमधील भारतीय दूतावासानं ॲडव्हायझरीमध्ये भारतीय नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचं आणि घरातच राहण्याचं आवाहन केलंय। जानेवारीतल्या अधिकृत आकडेवारीनुसार इराणमध्ये 10,000हून अधिक भारतीय असल्याची माहिती आहे, तर इस्रायलमध्ये 41,000हून अधिक भारतीय राहतात। दरम्यान एअर इंडिया, अकासा आणि इंडिगोनं मध्य पूर्वेकडील सर्व उड्डाणं रद्द केली आहेत। तर इराणच्या हवाई हल्ल्यांमुळे जगभरातील विमान वाहतुकीला मोठा फटका बसलाय। दुबई विमानतळावर अनेक फ्लाईट्स रद्द झाल्यात। सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम आशियातील अनेक देशांकडून हवाई हद्द ही बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे अनेक उड्डाणंही रद्द झाली आहेत। आखाती देशात जाणाऱ्या आणि येणाऱ्या 700 उड्डाणं रविवारी रद्द केल्याची माहिती सीरियम या विमान वाहतूक विश्लेषण संस्थेने दिली आहे। विमान कंपन्या आपलं वेळापत्रक बदलत असल्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर शनिवारी इथली 1800हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली होती। दरम्यान फ्लाईट रद्द झाल्यामुळे शेकडो प्रवासी दुबई विमानतळावर अडकून पडलेत। दरम्यान सध्या एबीपी माझाच्या प्रतिनिधी मानसी राऊत या दुबई विमानतळावर अडकून पडल्या होत्या। त्यांनी तिथून या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली आहे ते आपण पाहूयात। नमस्कार, मी मानसी। मी आहे सध्या दुबई एअरपोर्टवरती। माझ्यासोबत सागर आहे, माझा नवरा आणि माझे आई बाबा। आम्ही चौघही जण केव्हापासून तरी दुबई एअरपोर्टवरती अडकून पडलेलो आहोत, कारण अर्थात युद्धजन्य परिस्थितीमुळे। सागर केव्हापासून इमिरेट्सच्या स्टाफ सोबत कॉर्डिनेट करतोय, पण त्यालाच विचारूया नक्की काय सांगितलं जातं। पहिलं म्हणजे एमिरेट्सच्या सर्व फ्लाईट कॅन्सल आहेत। एमिरेट्सच्या तसं नाही, इथे तर सगळ्या एमिरेट्सच्या फ्लाईट्स आहेत या टर्मिनलला, पण दुबईचा एअरबेसच बंद करण्यात आलेला आहे। ते आता फर्दर नोटीसपर्यंत कोणत्याही फ्लाईट्स फ्लाय करणार नाही आहेत। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये किंवा टुरिस्टमध्ये खूप भीतीजन्य वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु त्यांनी एमिरेट्सने पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे, एअरपोर्टकडून खाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली आहे। प्रत्येकाचे ज्यांची तिकीट्स आहेत त्यांना बोर्डिंग पास दाखवून KFC पासून मॅकडोनल्डपर्यंत ज्या इथे अवेलेबल फूड स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये खाण्याची व्यवस्था त्यांनी फ्री केलेली आहे। पण बराच गोंधळ आहे, अजून काहीच त्यांना फायनल कम्युनिकेशन काही येत नाहीये त्यांच्यात की आता पुढे काय करायचं। बरोबर बोलतोय। दुसरं म्हणजे व्हिसाचं काय सांगशील? काही लोकांचा ट्रान्झिट व्हिसा आहे, काही लोकांचा टुरिस्ट व्हिसा आहे, त्यांनी नक्की काय करावं? ज्यांचा व्हिसा संपत आलेला आहे आणि जे व्हिसा एकदम एंडला आहे तर त्यांना एक्झिट पण करता येत नाहीये, पण त्यांच्यासाठी व्हिसा एक्सटेंड करण्याची पण प्रोसिजर ते चालू करणार आहे, पण ती अजून झालेली नाहीये। ती झाल्यावर तो त्यांना एक्सटेंड करून देण्यात येणार आहे त्यांच्या। आता लोकांनी नक्की काय करावं किंवा काय कोऑर्डिनेशन करता येईल? तू स्वतः काय करणार आहे ह्याबद्दल? नाही, आता बऱ्याचशा लोकांना ज्यांना अकोमोडेट करता येते त्यांच्यासाठी ते राहण्याची पण व्यवस्था एअरपोर्टवर करणार आहे, पण मला वाटतं सगळ्यांसाठी ती होणं शक्य नाहीये, कारण तेवढी कॅपॅसिटी सुद्धा नाहीये।
पण ज्यांचे काही आहेत दुबईमध्ये रिलेटिव्ह, आता आमचंच सांगायचं झालं तर आमचे रिलेटिव्ह राहतात काही, त्याच्यामुळे दुबई असल्यामुळे आम्हाला एवढं काही त्रास होणार नाही. आम्ही परत दुबईला जातोय आणि नंतर जेव्हा ही सगळी सिच्युएशन नॉर्मल होईल त्याच्यानंतरच आम्ही फ्लाय करायचा विचार करू. अर्थात एमिरेट्सकडनं आम्हाला काही मेसेजेस येतील तेव्हाच आम्ही पुढचा काय प्रवास असणार आहे त्याबद्दल अपडेट देऊ शकतो. आम्हाला जे काही अपडेट येते तर दुबई विमानतळावरची परिस्थिती आपण पाहिली, त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट येते. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक आखाती देशांमध्ये अस्थिरतेची